आणि स्विमिंग पूल काय वाईब, नुसता डोंगर वाईब, सगळा डोंगर. आता येणार मजा, धिंगाणा. क्रिकेटचा महासंग्राम. काय वाईब आहे बघा. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. तर चला आता भिवंडीला म्हणजेच क्रिशा फार्म. पुन्हा एकदा गेल्या वर्षी तर आपण गेलेलो, याही वर्षी त्याच्यावर भारी फार्म हाऊस आम्हाला वाटलाच नाही. त्याच्यामुळे सगळी पोरा बोलली का बोलतं तयार जावं आहे आपल्याला. सकाळी उलटा घड्याळ घालून निघालेलो आहे घाई गडबडीमध्ये. तर सकाळी आता 10 वाजलं आणि आम्ही निघलो, कारण लास्ट टाइम आम्ही गेलतो संध्याकाळ झालेले पोचायला. आम्ही विचार केला यंदा का बरं लवकरच गेला पाहिजे आणि लवकर जाऊन प्रॉपर सगळी क्रिकेट बिकेटला बॅट बीट घेतली, मजा करूया, सगळी बरं एन्जॉय करू फुल आणि धिंगाणा सगळी पोरं. आता आम्ही बसलो 7 जण गाडीमध्ये, अजून एक गाडी नंतर येईल लेट. तर आम्ही पहिला चाललो तर जाऊन सगळं सेट करू, त्याच्यानंतर पूर्ण धिंगाणा. तुम्हाला क्रिशा फार्म माहितीच असेल, लास्ट टाइम आपण गेलेलो. अरे छोड़ के चले गए मेरे को, क्या कर रहे यार, ऐसा मत करो मेरी जान. वन अँड ओनली क्रिशा फार्म भिवंडी. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळा देते ॲड्रेस, कारण तर आपले भावाचं फार्म हाऊस आहे आणि आवरा भारी आहे ना, मजेदार. फायनली आता आम्ही भिवंडीमध्ये पोचलो, लई लवकर पोचलो. ये फेरीच 1.5-2 तासांनी पोचलो. लास्ट टाइम आम्ही आलेलो तर लई ट्रॅफिक लागलेली आहे. आम्ही मटन चिकन घ्यायला थांबलेलो, पण मिलन एरियामध्ये. आमच्या सोबत विहान पण आला. विहान नमस्कार, बोल काहीतरी बोल. हां, विहानला आणलाय आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी, खास तो फार्म हाऊसला आलाय ना, फक्त क्रिकेट खेळण्यासाठी. स्विमिंग पूलमध्ये येशील का नाही? येशील ना, चालेल. अणगावमध्ये आलो, भिवंडी अणगावमध्ये. आम्हाला चिकन मटन घ्यायचा होता, कायच मिळलं नाही साईडला. हाय पण बंद आहे दुकान. क्रेझी सीन झाला यार, क्रेझी. आधी थांबवलं नाही काय, पुढं भेटेल असा कवाच करायचा नाही फिरायला गेल्यावर. पुढं भेटेल, कारण तर पुढं काही भेट नाही, सगळं सामान घरशीच घेऊन या. भिवंडीमध्ये ज्या फार्म हाऊसला जावाला आपला रस्ता आहे ना, जो असा कच्चा रस्ता आहे अणगावच्या समोरशीच. आता आम्हाला फायनली चिकन भेटलाय, मटन नाही भेटला ना, फक्त चिकन भेटलाय. आता थंडा पाणी काय असेल ते घेतो नाही अशी. याला बोलता खरा फार्म हाऊस, नाही तर तुम्हाला वाटेल स्विमिंग पूल म्हणजे फार्म हाऊस. डेफिनेशन सांगली तुम्हाला, त्याच्यामुळे आता आम्ही शेतानच चाललो. स्विमिंग पूलला कॅन्सल करतो, नाही तर तुम्हाला वाटत पण असं नाही. चला क्रिशा फार्मला डायरेक्ट धिंगाणा घालायला. सगळ्यांना यूज फार्म हाऊस आवरलेला लास्ट टाइम आलो तिथं, त्यामुळे हां भारी आहे ना, मजेदार आहे. मुलं आम्ही नवीन प्लेअर पण आणलाय विहानला क्रिकेट खेळायला खास. काय विहान? विरान. मी विहानच बोलते त्याला. काय आहे एकदम ऐसा नेचर मध्ये घेरलेला आहे फार्म हाऊस. पाणी भरलं खतरनाक वाटत. शिमलाला जालतास टीव्ही बघला आहे, ये तो बरोबर. जपान देखा है, जापान नाही. फायनली आता आपण क्रिशा फार्मला आलो. गुगल मॅपला फक्त क्रिशा फार्म टाका, तुम्ही डायरेक्ट या घेऊन येईल तुम्हाला. आणि तुम्हाला काही डिटेल्स पाहिजे असेल, स्क्रीनवर नंबर येत असेल त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, किंवा इंस्टाग्रामचा आयडी आहे ना त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. पाठीमागं बघू शकता तुम्ही क्रिशा फार्म. त्याचा अख्खा विला टिंगलाच आहे, खेळायला आपल्याला ग्राउंड पण आहे.
पिच वगैरे सगळा बनवलाय. क्रिकेट खेळाची जी गोष्ट आहे ना तीच पहिली पटली. काय विरांग, मजा येईल ना, मजा येईल ना. बॅट बॉल खेळायला चाललो ना आपण. यस, बॅट पण आणली का खास तुझी. सगळीकडे फक्त नुसती शांतता शांतता आणि पक्ष्यांचा आवाज. सगळीकडे असं जंगल, नुसता जंगल, वाईबूज एकदम हार्ड. क्रिकेट चालू का पहिला एंट्री केली ना अशी फार्म हाऊस अशी. आया पण एक छोटासा ग्राउंड टाईप आहे, म्हणजे आया फॅमिली सोबत बसू शकता. काय रेन डान्स पण आहे आणि स्विमिंग पूल, एवढा मोठा स्विमिंग पूल आहे. मस्त असं पाहू आम्ही रातभर. आज काय टर्कीच आहे ना. वाव, एक नंबर. ही फार्म हाऊस वाले हो हात नाही लावता येईल. तारीख पोरांना खेळायला पण त्याशी एक ग्राउंड आहे, इक्विपमेंट साथ खेळायचं, घसरगुंडी वगैरे सगळं आहे त्याशी. चला आता फार्म हाऊस बघूया आतमधून कसं आहे. बाहेरशी तर बघला आपण. क्रिकेट खेळायला विरांग पहिलाच उतरलाय, MS धोनी. क्रिकेट खेळताना तोपर्यंत आपण फार्म हाऊस बघूया आतमधून. बाहेरशी तावरा भारी आहे. एरिया बघूनच लाजवाब फील आहे, लाजवाब. एंट्री मारूया फार्म हाऊस. टीव्ही आहे, आपल्याला साऊंड पण भेटतंय. हॉल आवरा मोठा आहे. हॉलमधूनच स्विमिंग पूल आहे. एरिया ए साईडला बसायला पण एरिया आहे, म्हणजे पूर्ण फॅमिली आली सोबत तर काही टेन्शन नाही. पोरा बिरा खेळायला एक नंबर असा. वरती पण आहे. पहिला तुम्हाला बेडरूम दाखवते. टीव्हीच्या साईडला इथंशी एक बेडरूम आहे. एक बेडरूम आहे, अटॅच बाथरूम. परत यो एक बेडरूम, याला पण अटॅच बाथरूम. इथून असा समोर किचन आहे आणि एक बेडरूम आहे. यो एक बाथरूम आहे समजा, आणि यो एक बेडरूम. यो एक बेडरूम आहे आणि यो आवरा मोठा किचन एरिया. किचनमध्ये काहीतरी पशानानच बनवायला घेतलं. भाकर तापवली काय पहिलीच, भूक लागली वरती. चला वरती बघूया. वरची व्ह्यू पण आहे ना खतरनाक आहे. समोर एक बेडरूम आणि इथंशी बाथरूम आहे आणि यो एक बेडरूम आहे. जर लॉक झाला आणि बाल्कनी, बाल्कनीमधून जो व्ह्यू आहे, ओ हो काय वाईब, नुसता डोंगर वाईब, सगळा डोंगर. कसला व्ह्यू आहे बघा. काही बड्डे असेल तुमचा तर इथंशी आपण सेलिब्रेट करू शकतो. आता तुम्हाला वाटेल मी का चेंज केलाय फक्त फोटो काढायसाठी. मी चड्डी आणलेली ना, चड्डी व फोटो पाहिजे, लाल चड्डी व. मजा येणार आहे, मजा मजाच येते कंटिन्यू. आता मस्त आम्ही क्रिकेट खेळणार आहे. वातावरण झालंय गाईज एक नंबर असा. फार्म हाऊस हा, पूर्ण शांतता मजा आहे ना. पक्ष्यांचा आवाज बघा, तिकडे नदी होती. हा रे, शेता लावली नाही बघा, कसली भारी वाटतात हे साईडला. आणि पूर्ण डोंगर आहे सगळीकडे. मस्त असं पालण्यान केलं होतं. जर असं पालण्यान बसलेलो मजेदार. आणि फोटो काढले 2-3, मजा आली. आता कपडे चेंज करून कामून आता जर क्रिकेट खेळायला, आपल्याला क्रिकेट खेळायला सुरुवात केलेली आहे. हा, आता येतो ना क्रिकेटला. महासंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम. मैदानात उतरलो आहे आणि चौका मारे का, चौका मारे आऊट. कोण बादशाह आहे. आता प्रॅक्टिस करून आलोय मी. मस्त पिच वगैरे बनवली त्या भारी आहे ना. ये बढिया. क्रिकेटचा महासंग्राम. बॉल घालवला पैशाने नसणे. बॅट जमते का. बॅट जमणे ती बॅट म्हणा परफेक्ट जमते. रोजची प्रॅक्टिस वेगळी असते. तांडाराम काय चौका जतीने सुंदर असा चौका मारलेला आहे. क्रिकेट मॅच चालू आहे यांची. धिंगाणा मॅच. मस्त असा पाऊस पण आलाय खेळता क्रेझी. हा मजा आहे ना. 5 नाही
धावा किती? 5 फुटून मोजतो रे. 2 बॉल 2 धावा. अरे बघ स्टंप टिपला बघ. चिकन बनवला पुन्हा मी खेळता संदेशने चिकन बनवला. त्याला बोलतात कुकिंग. हा एकदम हॉटेल. हॉटेल दे मग 200 झालं. 2 चेंडू आणि 4 धावा माझ्या हातांची जाईल वाटतं. नो बॉल आहे. चौका मार. हा गेला चौका रे. चौका क्रिकेट वगैरे खेळून झाला. आता मजेदार असं पूल मध्ये एन्जॉय करू. तुम्हाला जर बॉनफायर वगैरे करायचं असेल तर अशी बॉनफायर करू शकता. आग पेटवून साईडला सगळी बसू शकता. बघा बॉनफायर केलं. यो व्ह्यू आहे आपल्याला आणि यो फार्म हाऊसचा व्ह्यू. सोबत क्रेझी मोहोल आहा एक नंबर मजेदार. क्रिशा फार्म बाई, क्रिशा फार्म. काय झाडी, काय डोंगर, काय व्ह्यू. हो हो मजेदार. विरान आमचा आहे ना, विरान पाण्याला घाबरतय. पाण्याला घाबरायचं नाही. चल स्विमिंग पूल मध्ये. नाही मग राहू दे, तू क्रिकेटच खेळ. काय वाई बाय बघा. हो आणि कालोख आणि स्विमिंग पूल क्रेझी. फुल धिंगाणा. पावसात मजा आहे ना पवाची एक नंबर. पावसान केलाची जी मजा आहे ना एक नंबर. क्रिकेट खेळून झाला. परत पवायला आलो. काय पूर्ण एन्जॉय चालली. फक्त दमली. आता पवून वगैरे झाला आमचा आणि जेवायला घेतलाय मस्त मटन आणि भाकरी. प्रॉपर आग्रिकोइड टाइप मटण झालेलं आहे. मस्त रस्ता. गुड मॉर्निंग गाईज. मस्त काल मजा केली आणि आता सकाळी 10 वाजता फ्रेश वगैरे होऊन सगळी उठलो आणि काय लोकेशन वाटते. काय आवरी मजा केली ना सगळी खतरनाक. आम्ही तर रातभर जाग होतो तरी पण उठलो लवकर आणि डोल्यावर झोपायचं जरा. असं वाटतंय 3-4 दिवस आरामात राहू शकतो. काही टेन्शन नाही. कानाचा मोबाईल नुसता आवरी शांतता वाटते बाई. मेन गोष्ट कसं आपल्याला सगळं किचन भेटते. पाहिजे त्या बनवू शकतो आपण. घरचे आणून सगळं करू शकतो. मौज डन गाईज. मजा आली. क्रिशा फार्मला सगळ्याही फुल एन्जॉय केला. रातभर फुल धिंगाणा घातलेला. मजा आली. सगळा एरिया पण भारी आहे. फार्म हाऊस तर एक नंबर आहे. म्हणजे सगळं आहे आतमध्ये. सुविधा टेन्शन नाही. वायफाय पासून टीव्ही पासून एसी पासून सर्व आहे. साऊंड पिक्चर मध्ये आल्या सर फुल म्हणजे फील आहे. आणि 2-3 दिवस जावासाच नाही वाटत. कसाच नाही जावं असं नाही वाटत. संदेश ये विरांग इधर आ. विरांग कसा वाटला तुला? मजा आली? हा बोल. हा तरी बोल. मजा आली ना खूप? फक्त पाण्याला घाबरते तो. हा फक्त पाण्याला ना. बाकी क्रिकेट खेळायला मजा आली ना? खूप छान फार्म हाऊस. एकदा आल्यावर पुन्हा येणार. गेल्या वर्षी पण आम्ही आया चाललेलो तुम्ही बघला असाल आणि
ऐसा फार्म यंदा परत आलो आणि परत यावाची इच्छा होत आहे. ऐसा विषय आहे ना. जेव्हा जेव्हा आम्ही येतो तेव्हा पाऊस आम्हाला 100% भेटते. छान फार्म हाऊस आहे, पुन्हा येणार. हा